नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यातील कोलेरा पिंपरी येथे सतत सुरू असलेल्या पावसामुळे गावात पाणी शिरले असून 7 ते 8 घरे बाधित झाली आहे। वेकोली प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गावकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून वीज, अन्न आणि पिण्याचे पाणी सुद्धा गावकऱ्यांना उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। गावाजवळून जाणारा नैसर्गिक नाला वेकोलीने बंद केला आहे। गावाशेजारी मोठी डंपिंग उभारण्यात आली आहे, त्यामुळे शेतातील, गावातील आणि वेकोलीची पाणी पूर्ण गावातच जमा झाले आहे। काहींच्या घरात कमरेपर्यंत पाणी साचले आहे। अन्न, वस्त्र, निवारा पाण्याखाली आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गावात विजेचे तार तुटलेले आहे। पिण्याच्या पाण्याची टाकी बुडाली आणि पाणी गावात साचल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। याला सर्वस्वी जबाबदार हे वेकोली प्रशासन असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। सोबतच ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे। जितेंद्र कोंडे, ग्रामपंचायत सदस्य कोलेरा पिंपरी। आज आमच्या गावामध्ये 3-4 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। याला सर्वस्वी कारणीभूत जे आहे ते WCL वाले आहे, ज्यांनी गावाच्या बिलकुल 75 मीटर नजीकच डम्पिंगची जे माती आहे त्याचा बांध तयार केलेला आहे आणि आमच्या गावाचा जो नैसर्गिक नाला होता त्याची डायरेक्शन गावाकडे वळवली आहे। त्याची जी जुनी डायरेक्शन होती त्याच डायरेक्शननं जर तो नाला असता तर आज गावात पाणी शिरलं नसतं। आज 4-5 घरांमध्ये पाणी शिरून तिथे आर्थिक जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तसेच जे जनसामान्य लोक आहेत त्यांना पिण्यासाठी पाण्याची टाकी जी आहे ती पण बुडालेली आहे। त्यामुळे 2 दिवस झाले गावात पाणी नाही आहे। विजेचे तार तुटलेले आहे आणि गावात पाणी साचल्यामुळे करंटची पण भीती निर्माण झालेली आहे आणि जी दळणवळणाची सुविधा आहे ती पण विस्कळीत होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तातडीने लक्ष देऊन आमच्या गावाच्या बाहेर पाणी कशा प्रकारे काढण्यात येईल याची WCLने व्यवस्था करावी। यासाठी याच्या आधी आम्ही खासदार मॅडम, कलेक्टर सर, सबेरिया सगळ्यांना आम्ही लेटर दिलेले आहे की ही खूप गावाच्या नजीक म्हणजे डम्पिंग होत आहे, इथं तुम्ही करू नका म्हणून, पण या गोष्टीची अंमलबजावणी झालेली नाही आहे। त्यामुळे आज हा प्रॉब्लेम इथे उभा झालेला आहे। जर याच्यानंतरही सतत जर पाऊस पडत राहिला तर आणखी गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। याला जे काही हानी होईल त्याला सर्वस्वी कारणीभूत WCL राहील। तुम्ही ग्रामपंचायत मेंबर आहात, सदस्य आहात, तुम्ही याला विरोध केला नाही का? आम्हाला कोणती पूर्वसूचना दिलेली नसताना यांनी ही माती टाकलेली आहे। जर इथे NOC किंवा काही लेटर मागितले असते तर अशाला आमचा विरोधच असता। गावकऱ्यांचा रोष ग्रामपंचायतवर आहे। गावकऱ्यांचा रोष असणारच ना, त्यांना वाटणारच ना की ग्रामपंचायतनेच NOC दिलेली आहे म्हणून, कारण की गावाचे जे करता धरता असते ते ग्रामपंचायतच असते, त्याच्यामुळे ते लोक ग्रामपंचायतलाच बोलणार। सरपंच, सचिव वगैरे आले का गावात? नाही। सरपंच मॅडम आता तिथे डम्पिंगमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा होत्या उपस्थित, गावात आलेल्या नाही आहेत। उषाबाई तुरेकर बोलत आहो। आमच्या गावामध्ये पूर्ण पाणी येऊन साचलं, घरामध्ये पाणी सुद्धा साचलं। आता आम्ही कोणता पर्याय करावं हे आमच्या ग्रामपंचायतवाल्यानं, WCL वाल्यानं यानं आम्हाला सांगावं आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आमच्या गावाचं बरोबर हे करावं। पहिलं घुसतं का पाणी तुमच्या घरात? पूर्वी आमच्या गावात कधीच असं पाणी आलं नव्हतं। आता ह्या WCLमुळं आणि ह्या ग्रामपंचायतनं हे दिल्याच्यानं आमच्या गावात पाणी पूर्ण घरामध्ये साचून राहिलं। घरामध्ये पाणी शिरल्यामुळं अशी आमच्या गावाची दुर्दशा झालेली आहे। तर आमच्या WCL वाल्यांना आणि ग्रामपंचायतवाल्यांना जे काही करायचं आहे ते त्यांनी आम्हाला मुक्त मार्ग दाखवा आणि ते त्यानं काय नुकसान झालं तुमचं? नुकसान म्हणजे आता पूर्ण पाणी साचले नाही, आता अनाज पाणी आम्ही कुठं ठेवायचं? जेवण वगैरे झालं का तुमचं? जेवण नाही, काहीच नाही, पाणीच नाही, तर आम्हाला प्यायचं पाणी नाही, कोणतं स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आहे। सारं पाण्यातच फिरवतो सकाळपासून आम्ही। ग्रामपंचायतवाल्यानं आणि WCL वाल्यानं इतका आमचा घात केला गावकऱ्यांचा खूप फार, आणि WCL वाल्यांनी पैसे दिले आहे ग्रामपंचायतवाल्याले, यांनी खाल्ले पैसे इथं पार टाकायला लावली आहे। याच्यामुळे आमच्या गावाचा सारा सत्यानाश होऊन बसला आहे। 2 दिवस झाले आम्हाला खायला अन्न पण नाही, पाणी पण नाही, तर आम्ही करावं तर काय करावं याने हा निर्णय घ्या। प्रशासनाची काही सोय पोहोचली का? नाही, अजूनपर्यंत काहीच पोहोचलं नाही। आमचं हे मार्गदर्शन यांनी करून दाखवावं तरच गावाचा निकाल लागावा।
काही तर लागणार नाही. आमचे ढोरं वासरं आम्ही जगाचं का ना. आमच्या घरामध्ये पाणी शिरलं, आम्ही काय करावं येतं राहायचं कसं नाही कसं. पूर्ण आमच्या याच्यापाशी पाणी आलं ना, आम्ही काय नाही जगाचं काय नाही हे करायचं. पूर्ण पाणी येतं येऊन साचलं, पूर्ण घरामध्ये धसलं पाणी. कामं नाही धंदे नाही काय नाही. आम्ही कसं जगाचं कसं राहायचं कसं का करायचं काय करायचं. मग ह्या ग्रामपंचायतवाल्यानं काहीतरी करायला पाहिजे नव्हतं. माझं नाव पार्वती विलास झाडे. आमच्या घरापाशी खूप पाऊस येऊन आहे. समजू माझ्या घरात जाण्याची शक्यता आहे. आमच्या दोन्ही घरामध्ये जाण्याची शक्यता आहे पाऊस, पण हे लोक काहीच करू शकत नाही. आमच्या गावचे लोक ग्रामपंचायतवाले ते बहुत हरामी लोक आहेत. कोणाची चुकी आहे याच्यात? ग्रामपंचायतवाल्याची चुकी आहे, सरपंचाची चुकी आहे, WCL मी राजू कांबळे. माझ्या घरात WCLच्या वेकुलीच्या दिवाळी करताना पाणी घुसलेलं आहे. तरी माझं नुकसान झालं आहे की पूर्ण. किती पाणी आहे तुमच्या घरात? कंबरभर पाणी आहे. कंबरभर पाणी घरामध्ये साचलेलं पाणी आहे. घरी झोपता येत नाही काही नाही. सगळं घरातलं सामान होतं ते पूर्ण ओलं झालं आहे. खाण्यापिण्याची सुद्धा सोय नाही आहे, काहीच काही नाही. तरी पण एक माझ्याकडे तुम्ही काही लक्ष देऊन राहिलं नाही. काय म्हणे WCL वाले आले तिथं? हो नंतर बघू अशी म्हणत आहे, पण त्यांनी अजून काही निर्णय घेतलाच नाही. प्रशासनाचं कोणी आलं का आतापर्यंत? नाही आला. ग्रामपंचायतवाले येऊन गेले, पण ते त्यांनी अजून काही बरोबर सांगितलं नाही. याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांना माहिती मिळताच त्यांनी कोलेरा गावाला भेट देऊन पाहणी केली आणि सब एरिया मॅनेजर यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना सर्वस्वी मदत करा, अन्यथा तुमच्या ऑफिसमध्ये गावकऱ्यांना घेऊन ठिय्या मांडू असा इशारा दिला. यावेळी काजल जितेंद्र बोंडे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन पिदुरकर, प्रवीण मांडवकर, विशाल आसुटकर, देविदास वाघमारे, नितीन कुलेकर, बाबाराव आसुटकर, नंदू झट्टे, अंबादास अतकर, प्रकाश झाडे, सूरज लोडे, नितीन गोंडे, बापूजी ढोके यासह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. कोलार या गावामध्ये मी आलो. मला काही आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोन केला. इथं WCLच्या ढिसाळ नियोजनामुळे गावातल्या जवळपास 8-10 घरामध्ये पाणी घुसलं. काही लोकांचं पूर्ण अनाज कपडे सगळं काहीच राहिलं नाही आणि काही लोकांच्या घराच्या भोवताल पाणी झालं आहे. त्यामुळे WCLच्या या ढिसाळ नियोजनाचा आम्ही निषेध करतो आणि WCLनं हे पाणी काढायचं जर एका दिवसात जर केलं नाही तर उद्या जेवढे लोक ह्या आपत्ती याच्यामध्ये येईल त्या सगळ्यांना घेऊन आम्ही त्या GMच्या ऑफिसमध्येच असू आणि त्यांना जाब विचारू का हे काय आहे बा. वेळप्रसंगी आम्ही आमच्या खासदार संजयभाऊ देशमुख, आमदार संजयभाऊ देरकर यांनासुद्धा आत्ता पत्र लिहून पाठवू आणि याच्यात ज्या अधिकाऱ्याचं नियोजन शून्य आहे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा याच्यात कारवाई करायला